नमस्कार मित्रांनो, सत्याग्री मराठा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत नशामुक्तीवरती. आत्ताच 2 मिनिटापूर्वी आपल्याला वाशिम जिल्हा तिकडून एका ताईचा फोन आला होता आणि त्याने ती माहिती विचारली की कसं काय करायचं, कसं जायचं. तर मित्रांनो, डोंजे गावामध्ये जर तुम्ही जातात, पुण्यापासून 17 किलोमीटरवर आहे, तर त्या गावात जाण्यासाठी तुम्हाला तिथली जी स्थानिक पुण्याची लोकल बस असते त्या बसने तुम्हाला सिंहगडची बस पकडून जावं लागेल डोंजे गावामध्ये आणि तुमची नशामुक्ती तिथे तुम्हाला करावी लागेल. त्याच्यानंतर हा प्रश्न उठतो की बाबा डोंजे गावात आम्ही गेल्यानंतर तिथं जर दर सोमवारी कार्यक्रम असतो तर मग आम्ही काय करायचं, तर तुम्हाला जावं लागेल पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर पानशेत धरणाच्या वरच्या साईडला नीलकंठेश्वर डोंगरावर, आणि तिथं जाऊन तुम्हाला नशामुक्ती करावी लागेल. आता बऱ्याच लोकांनी असं सांगितलंय, कॉमेंट्स वगैरे आलेले आहेत की त्यांनी सांगितलं की नशामुक्तीमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे की तिथे पैसे घेतात. आता त्याबाबत काय मला पण कल्पना नाही आणि कोणी फोन करून सांगत पण नाही. तर तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही नीलकंठेश्वरला जा, नाहीतर डोंजेला, दर सोमवारी डोंजेला जा आणि तिथे तुमची नशामुक्ती करा. आता त्या ताईंचा प्रश्न होता की त्यांनी साताऱ्याला जाऊन 20,000 रुपये खर्च केले येणं जाणं सोडून, तरी पण त्यांना फरक नाही पडला. त्या माणसाने 8 दिवस दारू सोडली आणि परत दारू प्यायला लागला. तर माझं एक म्हणणं आहे की दारू सोडल्यानंतर तुम्हाला तुमचे ते जुने मित्र पण सोडावे लागतील, जेणेकरून ते मित्र तुम्हाला परत हे सांगणार नाहीत, अरे जाऊ दे ना, काय होतंय, एक पिऊन टाक ना, एक पॅक घे, नंतर पुढलं पुढं बघू. तर तुम्ही हा विचार करा की तुम्ही दारू सोडले तर मित्र पण सोडा. जर मित्र सोडले तर तुम्ही व्यवस्थितपणे नशामुक्ती करू शकता, आपला कामधंदा व्यवसाय करू शकता. नाही तर मग परत दारू पिणार, परत पैसे खर्च करणार. दुसरी गोष्ट, बरेच लोकांनी असं सांगितलं की तिथे पैसे घेतले जातात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आपण दारू पिण्यासाठी करोडो रुपये, लाखो रुपये खर्च करतो. एक बिअरची बॉटल 200 रुपयाला घेतो आणि मित्रांना पण पाचतो. म्हणजे एका टायमाला आपण 1000 ते 1,500 रुपये खर्च करतो, चकना वगैरे सगळं. जर एका टायमाला एवढा खर्च करतो आणि महिन्यातून आपण 4 वेळा जर दारू पितो तर 5,000-6,000 रुपये तुमचा असाच खर्च झाला. त्याच्यापेक्षा जर तिथे 500 रुपये देऊन जर तुमची नशामुक्ती होत असेल, दारू सुटत असेल, तर काय फरक पडणार आहे? 1,000 रुपये, 500 रुपये द्या आणि हा निश्चय करा की मी दारू पिणार नाही, मी माझे दारू बरोबर माझे मित्र पण सोडले, माझ्या मित्राची संगती मी करणार नाही आणि मी नशामुक्ती करून माझ्या फॅमिलीला सांभाळेल आणि काहीतरी चांगलं काम करेल. तर मित्रांनो, मी आहे विजय खवरे आणि तुम्ही हा सत्याग्रही मराठा युट्यूब चॅनल सोबत. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. नशामुक्तीच्या ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.